श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे मे महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच काय मित्रांनो, की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो मे महिना आहे तो कसा असणार आहे, आरोग्याच्या बाबतीत कसा असणार आहे, व्यावसायिक लोकांसाठी कसा असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा, कुंभ रास ही राशी चक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. मित्रांनो बघा, की कुंभ राशीला आत्ताच शनीची 7.5चे तिसरे चरण चालू झालेले आणि तिसरे चरण हे 2.5 वर्षाचे असते. मित्रांनो बघा, की कुंभ राशीचे व्यक्ती अतिशय दयाळू असतात, कामात त्या तरबेज असतात, कष्टाळू फार असतात. फक्त त्यांना इतर लोकांची साथ मात्र मिळत नसते. अशाच कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा मे महिना हा कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया मित्रांनो, की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा मे महिन्यात कुंभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य कसे असणार आहे. तर मित्रांनो बघूया, की आरोग्याच्या बाबतीत येणारा कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो मे महिना आहे तो मे महिना अतिशय चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला थोडीशी झोपेची समस्या जाणवणार आहे, तुम्हाला झोप लवकर लागणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक थकवा येणाऱ्या मे महिन्यात जाणवणार आहे. त्यासाठी तुम्ही योगा करा, व्यायाम नक्की करा. मानसिक आणि शारीरिक थकवा घालवण्यासाठी तुम्ही कुठेतरी बाहेर फिरण्याचा आनंद घ्या, योगाचा आनंद घ्या. त्याचप्रमाणे सकाळी सकाळी उठून चालण्याचा व्यायाम देखील तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमचा मानसिक आणि शारीरिक थकवा हा दूर होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा प्रवासात निघणार आहात त्यावेळेस तुम्हाला शारीरिक थकवा जाणवणार आहे. त्यामुळे प्रवास करताना थोडीशी सावधानगिरी बाळगा. खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. शरीराला अपायकारक होईल असे कुठल्याही पदार्थाचा अन्नपदार्थ हे तुम्ही प्रवासादरम्यान सेवन करू नका. त्यानंतर बघूया मित्रांनो, की कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा मे महिन्यात नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे. मित्रांनो बघा, की नोकरदार वर्गासाठी येणारा मे महिना हा कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. कामात नोकरीमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहेत. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे असणार आहे. त्यामुळे तुमचं काम तुम्हाला व्यवस्थित करावे लागणार आहे आणि वरिष्ठ तुमचे काम बघून तुमच्यावर खुश होणार आहे, तुमच्यावर आनंदित होणार आहे आणि तुम्हाला नवीन जबाबदारी त्या देणार आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना येणाऱ्या मे महिन्यात नोकरी नाहीये अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता येणाऱ्या मे महिन्यात आहे. त्याचप्रमाणे नोकरदार वर्गाचा पगारवाढ सुद्धा येणाऱ्या महिन्यात होऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीच्या ठिकाणी जायचं आहे किंवा नोकरी बदलायची आहे त्यांना सुद्धा येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. बदली होण्याची शक्यता सुद्धा नोकरदार वर्गाला आहे. म्हणजेच काय मित्रांनो, येणारा काळ हा नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे. वरिष्ठ तुम्हाला मदत करणार आहेत, तुमचे सहकारी तुम्हाला मदत करणार आहेत. त्याचप्रमाणे पगारवाढ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. फक्त नोकरीच्या ठिकाणी राजकारणात भाग घेऊ नका. जर कोणाचे भांडण होत असेल किंवा कोणाची भांडण असतील तर त्याच्या भांडणाच्या मध्ये तुम्ही पडू नका. आपलं काम भलं आणि आपण भलं हे वाक्य तुम्हाला येणाऱ्या मे महिन्यात वापरावं लागेल आणि अंगीकारावं लागेल. म्हणजेच काय, आपण फक्त आपलं काम आणि आपण हेच तुम्हाला करायला लागेल. कोणाच्याही भांडणात, कोणाच्याही राजकारणात तुम्हाला प्रवेश करायचा नाही किंवा त्यांच्या भांडणाच्या मध्ये तुम्हाला जायचं नाहीये. त्यानंतर बघूया, की व्यावसायिक लोकांसाठी येणारा मे महिना अतिशय चांगला असणार आहे. फक्त जर तुमचा व्यवसाय भागीदारीत असेल तर भागीदारीमध्ये भांडण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांततेचा मार्ग अवलंबावा तुम्हाला येणाऱ्या मे महिन्यात लागणार आहे. जर तुमचा व्यवसाय भागीदारीत असेल तर तुमची भांडण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांततेचा मार्ग अवलंबू अवलंबवा आणि कोणालाही व्यक्तीला वाईट वाटेल असे वक्तव्य करू नका. तुमच्या शब्दाला आळा घाला, बोलण्याला आळा घाला. येणारा मे महिना हा व्यावसायिक दृष्टीने अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर तुमची उधारी जर अडकली असेल तर उधारी पण तुमची वसूल होण्याची शक्यता येणाऱ्या मे महिन्यात असणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की आर्थिक बाबतीत येणारा मे महिना तुम्हाला अतिशय चांगला असणार आहे. तुमची आर्थिक प्रगती येणाऱ्या मे महिन्यात होणार आहे. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, की तुम्ही जर भूतकाळात एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवले असतील तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची
येणाऱ्या काळात शक्यता आहे. त्याचप्रमाणे अचानक धनलाभ सुद्धा तुमचा होऊ शकतो. अचानक तुमच्या धनलाभ होऊ शकतो. अचानक तुम्हाला पैशाची आवक तुमची वाढणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा, की येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात तुम्हाला चांगला पैसा मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा, की आर्थिक बाबतीत तुम्हाला अतिशय चांगले यश मिळत असले तरी अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे. कुठल्याही प्रकारचा तुम्हाला आवश्यक नसेल असा खर्च तुम्हाला येणाऱ्या मे महिन्यात करायचा नाहीये. बचतीची सवय तुम्हाला लावायची आहे. येणाऱ्या काळात जर तुम्ही बचतीची सवय लागली, तर तुम्हाला भविष्यात त्याचा उपयोग होणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की विद्यार्थी वर्गाला येणारा मे महिना कसा असणार आहे? विद्यार्थी वर्गासाठी येणारा मे महिना अतिशय चांगला असणार आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार असाल, स्पर्धा परीक्षा तुमची असेल, तर त्यात तुम्हाला घवघवीत यश मिळणार आहे. थोडीशी मेहनत करावी लागेल, थोडंसं कष्ट करावं लागेल. तुम्हाला त्या मेहनतीचे आणि कष्टाचे फळ हे तुम्हाला येणाऱ्या काळात नक्कीच मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यश मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखाद्या नवीन ठिकाणी ऍडमिशन घ्यायची असेल, उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन घ्यायची असेल, ती सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे चांगल्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजला किंवा शाळेत म्हणा त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन हे नक्कीच मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी जायचं असेल, तर तुम्हाला ती तुमची इच्छा सुद्धा देखील येणाऱ्या काळात ही पूर्ण होणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, की महिला वर्गासाठी येणारा हा मे महिना कसा असणार आहे? महिला वर्गासाठी येणारा मे महिना अतिशय चांगला असणार आहे. नवीन दागदागिन्याची खरेदी महिला वर्ग करू शकतो. त्याचप्रमाणे नवीन वाहन महिला वर्ग खरेदी करू शकतो. फक्त महिला वर्गाने येणाऱ्या मे महिन्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. वाहन चालवताना अतिशय सावधानगिरी बाळगूनच तुम्हाला वाहन चालवायचे आहे. कुठल्याही प्रकारचा धोका तुम्हाला वाहन चालवताना पत्करायचा नाहीये. म्हणजेच काय वाहनाच्या वेगावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. येणारा मे महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो आताच आपण बघितलं की येणारा मे महिना हा कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला थोडीशी सावधानगिरी बाळगायची आहे. ती म्हणजे तुमच्या शब्दावर नियंत्रण ठेवायचं आहे. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्या शब्दामुळे समोरच्याला राग येणार नाही, याची काळजी कुंभ राशीच्या व्यक्तींनी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला मी काही उपाय देखील सांगणार आहे. ते उपाय म्हणजे तुम्ही दर शनिवारी हनुमान चालीसाचे वाचन तुम्हाला करायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य असेल तर दररोज तुम्ही हनुमान चालीसाचे वाचन करा. त्याचप्रमाणे तुम्ही दर शनिवारी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन काळे तीळ व तेल वाहिले पाहिजे. येणारा मे महिना हा कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.